करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, जर शेजारची लोक तुमचे नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील, शाब्दिक अपमान करून तुमच्याशी वागत असतील, तर तुम्ही कशा प्रकारे त्यांच्याशी वागलं पाहिजे. समर्थ म्हणाले, प्रत्येक जणाचा स्वभाव हा वेगवेगळा पाहायला मिळत असतो. जर तुमचे मित्र असतील किंवा नातेवाईक असतील किंवा शेजारी पाजारी असतील, तुमचा शाब्दिक अपमान करत असतील, कारण काय? शाब्दिक अपमान करण्याचं कारण काय हे शोध. डायरेक्ट बदला घेण्याचा विचार मनामध्ये करू नकोस. कारण काय असतं, समोरची व्यक्ती बोलली की आपण त्याला प्रत्युत्तर देत असतो. आरेला कारे होत असतं. परंतु जर बघा, बोलल्यानंतर विचार करत बसणं चुकीचं आहे. परंतु विचार करून जर नंतर बोललो तर उत्तमच आहे. लक्षात ठेवा, कलियुग आहे. कशी लोक फसवतात. कुठले लोक? विषयविकार, क्रोध, मत्सर, राग आहेतच ना. मग निवांत बघा, प्रत्यक्ष ऐकून घ्यायचं. ऐकण्याची तयारी आपल्यामध्ये असणं पाहिजे. लोक तुमच्याशी का वागतायत, ऐक. परंतु ऐकल्यानंतर वाट बघ. ज्यांनी तुमचं वाईट केलंय ना, शेवटी त्यांना वाईटाचं फळ मिळणार म्हणजे मिळणार. आपण त्यांच्या वाटेला वाईट करायला जाऊ नको. ते आपल्याला बोलले म्हणून आपण बोलायला गेलो, उपयोग काय? त्याची पुण्याई संपली, आता आपण आपली पुण्याई घालवतोय. काय प्राप्त झालं? काहीच नाही. समर्थ म्हणाल, त्यांनी वाईट केलंय ना, मग त्याचा बदला म्हणून तू बोलायला जाऊ नकोस. तिथल्या तिथं थांब. परमेश्वराचं स्मरण कर. ती व्यक्ती आपल्याला बोलली आहे ना, परमेश्वराचं स्मरण कर. तुझ्या मनातला जो क्रोध आहे, तुझ्या मनातला जो राग आहे ना, तो पूर्णपणे शांत होईल. आणि समोरची व्यक्तीला जर तू प्रत्युत्तर दिलं नाही तर ती व्यक्ती बोलूच शकत नाही पुढे. बरोबर की नाही? मग त्या व्यक्तीचा सुद्धा राग कमी होईल. आणि ज्यांनी बघा प्रत्यक्षात आपल्या वाईट केलेलं आहे, आपल्या आयुष्यात वाईट केलं आहे, त्याला वाईटाचं फळ हे नक्की मिळणार. हे नक्की आहे, विधिलिखित आहे. समर्थ म्हणाले, म्हणून बदला घेण्याचा विचार तुझ्या मनात डोक्यात आणूच नको. तो मला असा बोलला म्हणून मी असा बोलणार, ती मला अशी बोलली म्हणून मी अशी बोलणार नाही. समर्थ म्हणाले, कुठल्याही नात्यात मोकळा संवाद जर असेल ना, तर ते नातं फुलासारखं फुललं जातं. आता कुठलं नातं? आपले नातेवाईक काय कमी आहेत? त्यांच्याशी बोलायला जर गेलो, पण मन मोकळेपणाने आपण बोलू शकत नाही. मन मोकळेपणाने बोल. मनात काहीच ठेवायचं नाही आहे. बरोबर की नाही? ते नातं बघा, अलगद त्या फुलासारखं फुललं जातं. पण कुठेतरी शंका असेल, संशय असेल, चिंता असेल, मी बोलू का नको बोलू, असा जर मनात डाऊट असेल, तर ते मन मोकळेपणाने बोलवू शकत नाही. संशय मनामध्ये पेरलं की ते नातंसुद्धा फुलासारखं फुलतसुद्धा नाही. बरोबर की नाही? म्हणून जी व्यक्ती आपली चूक दाखवते, त्या व्यक्तीला कधीही बोलू नका, रागावू नका. खरंच त्या व्यक्तीचे आभार माना. आपण काय विचार करतो, अरे ही व्यक्ती आहे ना, चार चौघामध्ये आपली इज्जत घालवते. कुठं आपली जर चूक असेल तर लगेच सर्वांना सांगत बसते.
हो, आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून तर आपल्याला बघा प्रत्यक्षात ती चूक कळाली ना. पुढे जाऊन तीच चूक बघा आपल्याला भागात पडली असती. आपल्याला ती चूक झालेली आहे, तिथल्या तिथे बघा ती चूक दुरुस्त करता आली पाहिजे. परंतु जी व्यक्ती आपली चुका दाखवत नाही, समजून जायचं की तिथे आपल्याला नक्की धोका आहे. बरोबर की नाही? म्हणून लक्षात ठेवा. लोक तुमच्याशी कशाप्रकारे वागत आहेत, लोक तुमच्याशी कशाप्रकारे बोलत आहेत, हे पाहणं आता गरजेचं आहे. एखादा विचार ज्यावेळी आपल्या मनामध्ये येतो, त्यावेळी आपली परिस्थिती कशी होते ते आपण आता समजून घेऊ. कारण काही माणसं जरी बघा आपली दिसत असली, तरी ती आतून मात्र बघा पक्की लोकांची असतात. वरून वरून ते आपल्याशी बोलत असतात. समर्थ म्हणाले, वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे. आपल्याशी आता उत्तम प्रकारे बोलतील, पण पुढे मात्र बरोबर आहे ना, आपलीच इज्जत घालवतील, आपल्याविषयी बोलतील. मग असं का होतं? मग तीच लोक आपल्याला परकी का वाटतात? समर्थ म्हणाले, नाव आणि ओळख जरी तुझी छोटी असली तरी चालेल, पण ती स्वतःच्या हिमतीवर असली पाहिजे. आपलं नाव आपण ठेवलं का हो? नाही ठेवलं. आपली ओळख आपल्या आईवडिलांमुळे प्रथमतः झाली आणि त्यानंतर आपल्या कार्यावर. मग ती ओळख अजून निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? जर तुझं कार्य उत्तमाचं असेल, तर तुझं नाव उत्तम प्रकारे रोशन होईल. बरोबर की नाही? परंतु जर तुझं कार्यच उत्तमाचं नसेल, तर ओळख बरोबर नावसुद्धा कमी होईल. म्हणून छोटंसं कार्य जरी केलं ना, स्वतःच्या हिमतीवर कर. बरोबर की नाही? दुसऱ्यावर अवलंबून राहू नको. तो माझ्या मदतीला येईल किंवा ती माझ्या मदतीला येईल. नाही. आपली ओळख निर्माण करण्यासाठी, आपले नाव कमवण्यासाठी स्वतःची हिंमत आपल्याला स्वतःच करावी लागेल. त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून उपयोगाचं नाही. कारण आपण एखाद्या व्यक्तीला बघा नको नकोसं होतं आहे, नको नकोसं वाटतं आहे. ती व्यक्ती विचार करते, अरे ही व्यक्ती आपल्या आयुष्यात आलीच नाही पाहिजे. आणि जरी आपण त्यांच्या आयुष्यात गेलो ना, छोट्या छोट्या चुका काढून ती आपल्याला बाजूला सारण्याचं काम करत असते. बघा आपले मित्रसुद्धा असतात, आपले शत्रूसुद्धा असतात. खेळत असताना त्या मैदानावर बघा प्रत्येकजण पाहायला मिळतात. परंतु जर बघा प्रत्यक्षात त्याच्या मनात जर आपल्याविषयी काही संशय असेल, तर ती व्यक्ती तरी निघून जाईल किंवा आपल्याला तरी बाजूला सारेल. नक्कीच कुठला ना कुठला प्रश्न उपस्थित करणार. तो सांगेल की हा माझ्या टीममध्ये नको किंवा ते आपण सांगू हा माझ्या टीममध्ये नको. खरंच लक्षात ठेवा, जिंकणारे बनलं पाहिजे. पण आयुष्यात जेव्हा हार पत्करतो ना, तेव्हा आपण कधी कोणाला बोलायचं नाही. आयुष्यात हार-जीत होत असते. परंतु जिंकल्याबरोबरचा जो आनंद असतो ना, तो हारण्यासोबत सुद्धा असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत असतं, योग्य वेळी आपल्याला लोकांना सुद्धा बाजूला काढता आलं पाहिजे. जर ती लोकं जर आपल्या आयुष्यात असतील, तर बघा पश्चातापाची वेळ नक्कीच येईल. परंतु पश्चातापाची वेळ न येण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे योग्य मार्गावरून ती लोकं त्या लोकांना सुद्धा बाजूला काढणं फार गरजेचं आहे. नाती जपली पाहिजेत.
जर नातीच जपली नाही तर आपल्या आयुष्यात कितीही प्रयत्न तुम्ही जरी करत जरी बसलात, बोलणारी नातेवाईक कोणीही नसेल ना. कारण प्रत्येक वेळेला आपले मित्र आपल्याला मदतीला येतात. आपलीकडून काही चूक झाली तर नातेवाईक बोलणारे असतात. परंतु आपल्या आयुष्यात नाही मित्र, नाही नातेवाईक. आयुष्यात आपण जर एकटेच असू मग उपयोग काय? समर्थ म्हणाले, तुम्ही जितकं बाहेर पडाल ना आणि दुसऱ्यांचं चांगलं कराल, तितकं तुमचं मन शुद्ध राहील. जर तुमच्या मनात इतरांविषयी बघा चांगलं करण्याचं मनच लागत नसेल, तुमचं मनसुद्धा शुद्ध राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, शेजारची लोक तुमच्याशी कशा प्रकारे वागत जरी असली तरी तुम्ही त्यांच्यासारखं वागायला जाऊ नका. कारण आपल्याला वाटतं की ही व्यक्ती माझ्यासोबत आहे, परंतु सोबत असणारी व्यक्तीसुद्धा प्रत्येक वेळेला आपल्यासोबत नसणार आहे. बरोबर की नाही? प्रत्येक कार्याला ती व्यक्ती सोबत असेल का? नाही आहे. आपल्याला एखादा चित्रपट पाहायचा आहे, ती व्यक्ती आपल्यासोबत येईल. बरोबर की नाही? परंतु एखाद्याचं दिवस कार्य असेल ना, त्याला बोलवायला गेलो ना, ती येऊच शकत नाही. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, सोबत असणारा प्रत्येकजण सोबत नसतोच. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची ताकद आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण जर आपण एका क्षणात वेगळं होऊ शकतं, तर बघा प्रत्येक वेळेला आपला देह भ्रमामध्ये असतो. एका क्षणात ते वेगळं होतं. मग आपण विचार करतो, अरे मी तर चांगल्या प्रकारे वागत गेलो, परंतु आयुष्यात काही माणसं अशी आली ना की संपूर्ण माझं जीवनच बदललं. कारण ती दिसायला वेगळी होती आणि माझ्याशी बोलताना वेगळी पाहायला मिळाली. म्हणून समर्थ म्हणाले, लोक बघा दिसतात तशी बोलत नाही. म्हणून दिसतं तसं नसतं म्हणून ते जग फसतं. फक्त आपण ऐकत गेलो, परंतु आयुष्यात कोणी समजून घेतलं नाही. कोणाच्या तरी आपण पुढे पुढे जाऊन बघा, आपल्याला मीपणा नको की सर्व माझ्यामुळे झालं, मी होतो म्हणून सर्व झालं. नाही, हा क्रेडिट माझ्यासाठी नाही आहे, हे मला क्रेडिट घ्यायचंच नाही आहे. आयुष्यात तुला कोणी समजून जरी घेतलं नाही तरी चालेल, आपण समजून घेतलं पाहिजे. ही व्यक्ती मला विचारत नाही ना, आता असं कार्य करेन की ती व्यक्ती मला विचारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आयुष्यात त्यांना खोटं बोलूच नका. जर तुम्हाला खरं बोलायचं असेल तर प्रामाणिकपणाने उत्तम प्रकारे खरं बोल. जीवनात कुठलाही बघा पश्चाताप सहण्याची वेळ पाहायला मिळणार नाही. लोक तुमच्याशी खोट्या प्रकारे वागत असतील तर त्यांच्याशी तू खऱ्या प्रकारे वागत राहा. कारण स्वभावाहून बघा प्रत्यक्षात प्रत्येकजण मैत्री करत असतो, तोंड पाहून मैत्री कोणीही करत नाही आहे. बरोबर की नाही? प्रत्येकाचं मन पाहून मैत्री करत असतो, तोच लाखात एक असतो. म्हणून मैत्री करायची असेल तर प्रत्यक्षात आपण कोणाशी मैत्री करत आहोत हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी सुंदर श्लोकसुद्धा प्राप्त करून दिले ना, सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ.